भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वर्ष 2023-24 मधला 6वा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला। पतधोरण आढाव्यात प्रमुख दर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयानुसार रेपो दर 6.5% कायम ठेवण्यात आलाय। रिझर्व्ह बँकेच्या मुख्य धोरण दरात कोणताही बदल केलेला नाही असं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं। तसंच स्थायी ठेव सुविधा दर 6.25% आणि सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर 6.75% कायम आहे। रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन वाढ 60% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे। किरकोळ महागाईचा दर 5.4% राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केलाय। चलनवाढ किंवा महागाई काहीशी कमी झाली असून 2024 मध्ये ती आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे। जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर असूनही भारतीय अर्थव्यवस्थेनं उत्तम कामगिरी केल्याचं दास यांनी सांगितलं। यापुढेही अर्थव्यवस्था अशीच मजबूत राहील तसंच जागतिक अर्थव्यवस्था देखील सावरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। गेल्या वर्षभरापासून रुपयाच्या मूल्यात स्थैर्य आणि मजबूती दिसून येते। येणाऱ्या काळातही ती कायम राहील असं ते म्हणाले। देशात यंदा रब्बी पिकांची लावणी समाधानकारक झाली आहे। ग्रामीण भागातली मागणी सातत्यपूर्ण आहे तर सॉफ्टवेअर व्यापार क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करत आहे असं ते म्हणाले।